अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। दिव्यांगांना कृत्रिम अवयव व पायाभूत साधनांचे वितरण। आमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती भद्रावती येथे शिबिर संपन्न। गट विकास अधिकारी डॉक्टर आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे यशस्वी फलित। भद्रावती पंचायत समितीच्या आवारात आज दिनांक 11 जून रोजी भारत सरकारच्या ADIP योजनेअंतर्गत तसेच ALIMCO या संस्थेमार्फत तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधनांचे वितरण शिबिर घेण्यात आले होते। सदर शिबिराचे उद्घाटन क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी गट विकास अधिकारी डॉक्टर आशुतोष सपकाळ, डॉक्टर बंडू अकनुरवार, गट शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश महाकाळकर आदी शासकीय अधिकाऱ्यांसह राजू पाटील लडके, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर व्यासपीठावर उपस्थित होते। कुटुंब अथवा समाजाच्या सहानुभूतीवर मात करीत विकलांग व्यक्तींना आत्मनिर्भर करून त्यांनाही स्वाभिमानाने जगता यावे, तद्वतच त्यांच्या स्वप्नांना बळ देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे दिसले। सदर कार्यक्रमाचे संचालन सौ देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर महाकाळकर यांनी केले। प्रसंगी दिव्यांगांची आरोग्य तपासणी व नोंदणी करून कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनाचे मोफत वितरण करण्यात आले। दिव्यांग सहाय्य शिबिर म्हणजे फक्त एका दिवसाची औपचारिकता नसून भविष्यातही हे शासन दिव्यांगाच्या पाठीशी असेल अशी स्पष्टोक्ती आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केली। तर गट विकास अधिकारी डॉक्टर आशुतोष सपकाळ यांनी केंद्र व राज्याच्या कल्याणकारी योजना गरजूपर्यंत पोहोचविण्याचा सतत प्रयत्न करू असे सांगितले। अपडेट इंडिया टीव्ही न्यूजने दखल घेतली असता पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। बघितलं महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल त्यांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ आपण घेत आलो आहे, पण दिव्यांगांसाठी काहीतरी केलं पाहिजे। याकरिता आपलं महाराष्ट्र शासनामध्ये एक दिव्यांग मंत्रालय किंवा दिव्यांग विभाग असा एक नवीन विभाग आपल्या महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आणि जेणेकरून आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, आपल्या तालुक्यामध्ये असेल, अशा व्यक्तींना त्या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे। कारण की आपण जीवनामध्ये जगत असताना काही आपल्यावर काही ऍक्सिडेंट झाला, काही इन्सिडेंट झाला, त्यामुळे आपण त्यामध्ये दिव्यांग होतो, पण हे त्या व्यक्तीला वाटलं नाही पाहिजे तो आपल्यासारखा एक चांगला सामान्य जगणारा असा व्यक्ती तो आपलं जीवन जगलं पाहिजे। या हेतूने आपल्या या सरकारच्या माध्यमातून आलेल्या दिव्यांग व्यक्तींना हात असतील, पाय असतील असं त्वरित आजच्या आज त्याचा मोजमाप करून साहित्य वाटप होणार आहे। आणि निश्चित आम्ही आज तिथे आल्या असता काल आमच्या वरोरा पंचायत समितीमध्ये पण हा कार्यक्रम झाला, पण त्यामध्ये असं लक्षात आलं की ज्या साहित्याचं आज वाटप होत आहे त्यामध्ये लाभार्थी कमी आहे। ज्यामध्ये आपली काठी असेल, ट्रायसायकल असेल, इलेक्ट्रिक सायकल असेल, असे लाभार्थी असे आपले दिव्यांग व्यक्तींची संख्या जास्त आहे। त्यामुळे मी आता